श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आपण सर्व महिला जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा गॅस, शेगडी आपण धुवून काढतो किंवा ओटा पुसून काढतो, गॅस पुसून काढतो, घरामध्ये स्वच्छता करत असतो. कारण आपण किचन म्हणजे आपल्यासाठी ते फक्त एक स्वयंपाक बनवण्याचं एक रूम असते. पण पहिल्या काळामधील लोकं किचनला अन्नपूर्णा मातेचं स्थान मानायचे. कारण अन्नपूर्णा माता ही किचनमध्ये वास करत असते. त्यामुळे या स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक झाल्यानंतर गॅस आणि शेगडी स्वच्छ करतो, तेव्हा काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे कुठल्या गोष्टींचा आपण व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा आपण नियम लावला पाहिजे, की जेणेकरून अन्नपूर्णा मातेचा त्या ठिकाणी आदर केला जाईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी आज आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. हिंदू धर्मामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हटलं जातं. म्हणजे अन्नाला देवतेप्रमाणे मानलं जातं. आपण हे अन्न फक्त आपल्याला जेवण म्हणून करायचं असं नाही, तर आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी, आपल्या शरीराला जीवनसत्व, पोषक तत्व मिळवण्यासाठी, आपण सुखी समाधानी राहण्यासाठी, आपला आत्मा तृप्त राहण्यासाठी जेवण करत असतो. पहिल्या काळामध्ये चूल असायची. ही चूल सकाळी साफ केली जायची. या चुलीला हळद कुंकू वाहिलं जायचं, नमस्कार केला जायचं. अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून मग आपण स्वयंपाकाला लागायचो. आता या चुलीची जागा गॅसने घेतलेली आहे, पण आजही गॅसला तेवढंच महत्त्व आहे. बऱ्याच घरामध्ये स्वयंपाक फक्त करायचा म्हणून करतात. गॅसला अनन्यसाधारण असं काहीही महत्त्व नाही आहे. पण तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदा महादेव आणि पार्वती माता यांची अन्नाविषयी एकमेकांशी चर्चा चाललेली असते. देव के देव महादेव पार्वती मातेला म्हणतात, की हे जग माहीक आहे. तेव्हा पार्वती माता अन्नपूर्णा मातेचं रूप घेते आणि पृथ्वी तलावरील सर्व अन्न नष्ट करते. त्यामुळे भुकेने बरेचसे लोक व्याकुळ होते. देवांनाही अन्न मिळेनासं झालं. मग अशा वेळी भगवान शंकराला खरं अन्नाची जी किंमत आहे ती कळली आणि त्यांनी अन्नपूर्णा मातेकडे याचना केली, की अन्न सर्वांना मिळू देत. तेव्हापासून अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं. आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे अन्न बनवलं जातं ते पूर्ण ब्रह्म मानलं जातं. जण विचारतात, की आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यानंतर गॅस धुणं योग्य आहे का? तर अगदीच योग्य आहे, कारण साफसफाई ही असलीच पाहिजे. ज्या ठिकाणी साफसफाई आहे तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. पण जेव्हा आपण गॅस साफ करतो, गॅस धुवून काढतो, तेव्हा त्या गॅसवरती सांडलेलं जे अन्न आहे त्याचा आपल्याला अनादर करायचा नाहीये. गॅसवरती आपलं थोडंसं भाताचे तुकडे म्हणा, पोळीचे तुकडे म्हणा, भाजी वगैरे सांडलेली असते. त्या अन्नाचा आपल्याला अपमान करायचा नाहीये. व्यवस्थित ते एका पद्धतीने काढून तुम्ही ते प्राणी, पक्ष्यांना टाकू शकता. पण तुम्ही कचऱ्यामध्ये टाकणं, फेकणं किंवा त्याला लाथ मारणं या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. प्रत्येक घरामध्ये जी महिला असते तिला अन्नपूर्णा मातेचं स्वरूप मानलं जातं. कारण तिच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं पोट भरतं, संपूर्ण कुटुंबाचा आत्मा तृप्त राहतो आणि त्याचमुळे आपल्या प्रत्येक घरामध्ये महिलेचा आदर केला जातो. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ असावं असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी आपला गॅसचा ओटा स्वच्छ धुवून काढावा. तुम्ही गॅस धुवून काढू शकता, स्वच्छ पुसून घेऊ शकता. किचन साफ करून भांडी वगैरे स्वच्छ घासून तुम्हाला मगच झोपायचं आहे. यामुळे काय होतं, तर दुसऱ्या दिवशी काम करताना आपल्याला फ्रेशनेस पण वाटतो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आपण रात्री गॅस वगैरे स्वयंपाकघर साफ केलं तर ते सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि आपल्याला सुद्धा तेवढं फ्रेश वाटत असतं. आपल्या घरात येणारं अन्न, घरात शिजणाऱ्या अन्नाचा आदर करा. कधीही अनादर करू नका. कारण आपण जर अन्नाचा अनादर केला तर अन्नपूर्णा मातेचा आपल्याकडून अपमान होतो. एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. ते कुटुंब खूप गरीब होतं. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती. पण जेव्हा त्या घरातील महिला स्वयंपाक करायची, तेव्हा अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून ती स्वयंपाक करायची. ती कधीही अन्नाचा अपमान करत नव्हती. अन्न त्या घरामध्ये कधीही वाया जाऊ दिलं जात नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये हळू सुख, शांती, समृद्धी नांदू लागली, बरकत येऊ लागली. लोकांना आश्चर्य वाटू लागलं, की यांच्याकडे तर काहीच संपत्ती नाही, मग यांच्या घराची बरकत कशी काय होऊ लागली? मग तिने सांगितलं, की मी रोज अन्नपूर्णा मातेचं स्मरण करते.
मी रोज देवाचे आभार मानते आणि स्वयंपाक बनवते आणि त्यामुळेच माझ्या सुखामागचं कारण हेच आहे, की आपण अन्नाचा कधीही अनादर करू नये, अपमान करू नये आणि अन्नपूर्णा मातेचं नेहमी स्मरण करावं. आपण ज्यावेळी जेवायला बसतो, तेव्हा या धावपळीच्या जेवणामध्ये पटपट जेवण करतो. पण त्या अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, अन्नपूर्णा मातेचं स्मरण करणं, मिळणाऱ्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून देवाला धन्यवाद देणं, या सगळ्या गोष्टी आपण विसरतो. आणि जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होतो, तेव्हासुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा मातेचं 2 मिनिटं तिथे नमस्कार करून स्मरण करायचं आहे. अन्नदाता सुखी भव या छोट्याशा मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. घरामध्ये पैसा असणं म्हणजे सर्वस्व नाही, तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असणं, लोकांमध्ये प्रेम असणं, लोकांचं पोट भरलं जाणं, कोणी उपाशी न राहणं, अन्नाचा आदर करणं, कुटुंबातील सदस्य शांत असणं, आनंदी असणं, सर्वांचं पोट भरणं आणि घरामध्ये आपल्या शांती नांदणं हीच आपल्या घराची समृद्धी आहे. आजपासून सर्वांनी संकल्प करा, की आपल्या घरामध्ये अन्नाचा अपमान कधीही होणार नाही. अन्नाचा आदर केला जाईल. अन्न घरामध्ये वाया जाणार नाही. अन्नपूर्णा मातेचं स्मरण केलं जाईल. जेवताना या अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त तुम्हाला करायची आहे. अन्नाचा आदर करणं हीच आपली संस्कृतीची ओळख आहे. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जो गॅस असतो, गॅसचा ओटा असतो, आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे. यामध्ये सांगितलेले नियम पाळायचा आहे. मग बघा आपल्या घरामध्ये कशाप्रकारे सुख, शांती, समृद्धी, बरकत येते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम अन्नपूर्णा माताय नमः असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.